वास्तव बातमी। आपण आज आहे निमगाव मगराचे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणच्या 248 एमसीएफटीचा हा तलाव आहे आणि हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून हा तलाव सध्या ओव्हरफ्लो होतोय। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय आणि हे पाणी गुमेरा ओढ्याला जाऊन मिळतं आणि हा गुमेरा ओढा धानोरे वेळापूर मार्गे तोंडले मोडले आणि त्यानंतर चंद्रभागा नदीला जाऊन मिळतो। आपल्या पाठीमागे काही या परिसरातील शेतकरी आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊ हा तलाव नेमका कधी बांधला गेला आणि या तलावाचा नेमका कुणाकुणाला फायदा होतो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत युवराज मगर। नाना, हा तलाव साधारणपणे किती साली बांधला गेला? 1972 ला दुष्काळ पडला होता। दुष्काळात रोजगार हमी मंजूर झाला 1972 ला। 72-73 ला पुणे बंद पडला। 1977, 78, 79, 82 ला पुरा झाला आणि 83 ला नळाचं काम चालू झालं। पुणे बंद पडलं की साधारण 2000 ला पुणे नळाचा फाट्याचा बसून 100 नळ इरिगेशन खात्याचं दार बसून ती भरायला सुरुवात। या तलावामध्ये पाणी संपल्यानंतर एनआरबीसीचा जो फाटा आहे निरा उजवा कालव्याचा, त्याच्या थ्रू या तलावात पाणी सोडता येतं का? सोडता येतं। एस्केप बसवलंय त्याच्यातनं साधारण 100 केसाचं पाणी आत सोडता येतं। ते बी खाली ह्याला सांगोल तालुक्यातला एक 5 तलाव आहे, एक निमगावचा, असं 4-5 तलावाला साधारण महिनाभर पाणी सोडलं जातं आणि त्याच्यावरती भरून घेतला जातो। या तलावाचा फायदा म्हणजे निमगावमध्ये जरी हा तलाव असला तरी या तलावाचा फायदा कोणकोणत्या गावांना होतो? या तलावाचा फायदा चांदापुरी, निमगाव आणि ह्या इरिगेशन टँक वरून साधारण 13 किलोमीटरचा एक कॅनल तयार झाला। ह्याच्यातनं वेळापूर मधले शेरीला हे कॅनल गेलाय। साधारण या तलाव भरल्यानंतर 1200 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले। शेतकऱ्यांचा फायदा होतोय 100% शेतकऱ्यांचा ह्या तळ्यामुळे फायदा होतो। हा तलाव दरवर्षीच ओव्हरफ्लो होतो की या वर्षीच झालेला आहे? नाही, जर त्या वर्षी ओव्हरफ्लो होतो। 2018-19 ला दुष्काळाची परिस्थिती होती, त्यावेळेस तो हा तलाव भरला नव्हता, पण यंदा हा जून महिन्यातच भरलाय आणि आता सध्या ओव्हरफ्लो आहे। हे ओव्हरफ्लो झालेलं पाणी निमगावच्या ओढ्याला जाऊन मिळतं। तर आपण पाहताय की अतिशय सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पाण्याचं अतिशय सुंदर असा पाण्याचा प्रवाह वाहतोय, गुमेरा ओढ्याला जाऊन मिळतोय आणि निमगावचं कास पठार असं म्हटलं तरी या परिसराला वावगं ठरणार नाही। आपण पाहताय की छोटी छोटी फुलं सुद्धा या परिसरामध्ये उगवली आहेत। भविष्यामध्ये या ठिकाणी पर्यटन देखील मोठ्या प्रमाणात होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट उदय कदम सह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, निमगाव। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।